मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश। मकर संक्रांती म्हणजे दक्षिणायनापासून उत्तरायणाची सुरुवात। उत्तरायण जसं जसं सुरू होतं तसं तसं जे आहे अनेक प्रकारचे जे आपले खोळंबलेले जे कार्य असतात ते कार्य आपण या तिथीपासून सुरू करू शकतो। तेवढं या तिथीचं महत्त्व आहे। तेव्हा अनेक प्रकारच्या कार्यासाठी अतिशय शुभ अशी तिथी जी आहे ती सुरुवात होते उत्तरायणापासून। महाभारत आणि भागवतांच्या अनुसार जर आपण पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांचे जे महान भक्त आहेत ज्यांना महाजन देखील म्हटलं जातं ते भीष्मदेव, त्यांनी याच तिथीच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांचं मुखकमल याचं दर्शन घेत घेत आपलं शरीर सोडलं होतं, प्राण सोडले होते आपल्या स्वतःच्या इच्छेने, कारण त्यांना माहिती होतं की या तिथीची महानता काय आहे। तर एवढं या तिथीचं वैशिष्ट्य आहे। तेव्हा महाराष्ट्रामध्ये तिळगुळ घेऊन आणि देऊन ही तिथी साजरी केली जाते। गुजरातमध्ये पतंग उडवून साजरी केली जाते। तर थोडक्यात जर पाहिलं तर लोकांच्या हृदयामध्ये प्रेमाचं आदानप्रदान वाढावं तर यासाठी या तिथीचं एक विशेष महत्त्व आहे। तेव्हा खास करून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जपता जपता त्याला देखील एक विशिष्ट उंची आपल्या जीवनामध्ये आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये निर्माण व्हावी यासाठी सगळ्यांसाठी प्रार्थना। आणि पुन्हा एकदा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।